नमस्कार, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे नारायणीधाम टेम्पल येथे। हे आहे लोणावळा येथे। खूपच सुंदर असा परिसर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे। चला तर बघूया हे मंदिर कसं आहे ते। आपण आलेलो आहे नारायणीधाम येथे। खूप सुंदर असा परिसर आहे आणि हे मंदिर खूपच छान आहे। हे आहे नारायणी देवीचं मंदिर। तर बघूया हे मंदिर कसं आहे आणि परिसर कसा आहे ते। मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यावरती समोरच मन आकर्षून घेणारं फाउंटेन आहे। मी हे मंदिर बघण्यासाठी माझ्या सर्व फॅमिली मेंबर सोबत आलेली आहे। हे लोणावळ्यामधील एक रिलीजियस व शांततापूर्ण असलेलं नारायणीधाम हे मंदिर आहे। हे मंदिर बाहेरून खूपच कोरीव असून मंदिराच्या आतील परिसर खूपच सुंदर आहे। चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। मंदिराच्या आतील वातावरण खूपच प्रसन्न व भक्तिपूर्ण आहे। श्रद्धाळू लोक खूप लांबून हे मंदिर बघण्यासाठी खास इथे येतात। या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच गणपती बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे। नंतर या ठिकाणी दुर्गा मातांची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे आणि शेवटी या ठिकाणी हनुमानाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे। मंदिराच्या आत वरच्या बाजूला खूप सुंदर अशी कलाकृती आपल्याला पाहावयास मिळते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर अशी कलाकृती संपूर्ण मंदिरात केलेली आहे। ही सुंदर अशी कलाकृती आपलं मन हे आकर्षून घेते। या ठिकाणी आम्ही सर्वांचं दर्शन झालेलं आहे। आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर बघूया। मंदिराच्या परिसरामध्ये राहण्याची उत्तम अशी सोय आहे। त्यासाठी तुम्ही ऑनलाइन बुकिंग सुद्धा करू शकता। शिवाय कमी दरामध्ये या ठिकाणी जेवणाची उत्तम अशी सोय आहे। डाव्या बाजूला मंदिराच्या परिसरामध्ये गोशाळा आहे। आता आम्ही गोशाळ्यामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला कुपन मिळतात। हे आपण कुपन घेऊन गायींसाठी खाद्य आतमध्ये नेऊ शकतो। तर मी या ठिकाणी कुपन घेऊन हे खाद्य घेतलं आहे। आता मी आतमध्ये चालली आहे। तुम्ही वरच्या बाजूला या ठिकाणी बघू शकता गोशाळ्यामध्ये सर्व गायींना छान नावं दिलेली आहे। अंजना, पद्मा, सुप्रभा, देवकी, मनसा, नारायणी, सरस्वती, कृष्णा, चंद्रभागा, नर्मदा, सावित्री, गौरी, शिप्रा खूप सुंदर अशी नावं या ठिकाणी गायींना दिलेली आहे। तर आमचा या ठिकाणी संपूर्ण परिसर मंदिराचा बघून झालेला आहे। खूप जास्त वेळ नव्हता त्यामुळे खूप जास्त व्हिडिओ नाही काढता आले। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।